अखेर रस्त्याचा विजय. रविराज मोरे यांच्या आमरण उपोषणाला यश. 237 कोटींच्या रस्ता प्रकरणात कंत्राटदारावर गंभीर गुन्हे दाखल. रंभापूर फाटा ते वारखेड फाटा या 237 कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पातील कथित निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाला अखेर मोठे यश मिळाले आहे. प्रशासनाला झुकावे लागले असून संबंधित कंत्राटदारावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 51 किलोमीटर लांबीच्या या महत्वाकांक्षी रस्ता प्रकल्पातील त्रुटींविरोधात रविराज मोरे यांनी सातत्याने आवाज उठवला होता आणि त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर MSIDC प्रशासनाने रंभापूर फाटा ते अकोटपर्यंतचे काम युद्ध पातळीवर पूर्ण केले. मात्र वारखेड फाट्यापर्यंतचा रस्ता पूर्ण राहिल्याने 7 जून 2026 रोजी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी MSIDC प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र अपघातांना कारणीभूत ठरलेल्या संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीवर रविराज मोरे ठाम राहिले. अखेर तिसऱ्या दिवशी प्रशासनाने कंत्राटदारावर गंभीर गुन्हे दाखल केल्याने आंदोलनाला निर्णायक यश मिळाले. सत्यपाल महाराज चिंचोळकर, यशस्वी व्यावसायिक श्याम देशमुख, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे, PSI बाराहाते, PSI वैभव तायडे, प्राध्यापक राजेंद्र फुंडकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, अवी गावंडे, संजय फुंडकर, माजी नगरसेवक तथा सभापती मंगेश चिखले, उदय फुंडकर, पत्रकार कुमारी चंचल पितांबरवाले, नरेंद्र सुईवाले, गणेश वाकुडे, देवानंद खिरकर, अभिजित सोळंके, विठ्ठल लोणकर, विशाल आगरे, गोकुळ काळे, अकबर खान, निळकंठ वसू, प्रभाकर बोरकर, अरुण काकड, विलास तळोकार, रामेश्वर कावरे, राहुल आगरे, प्रशांत बेराड, अभिषेक पाठक, सुरेंद्र मोरे, लक्ष्मीबाई गावंडे, बाळू दामोदर, योगेश मेहरे, राजेंद्र सपकाळ, राहुल कुलट, नगरसेवक तथा सभापती सुशील फुंडकर, नगरसेवक डॉक्टर गजानन महले, संतोष मोरे, सुभाष मोरे, ॲडव्होकेट मनोज वर्मा, ॲडव्होकेट धनबहादूर, ॲडव्होकेट निरूप नारायण, योगेश वर्मा, संतोष घोडेराव, किशोर मोरे, दत्तात्रय मोरे, विकास मोरे, किस्मत खान, डॉक्टर युसुफ अतिक पटेल, अजीम इनामदार व आरिफ शहा यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन उपोषणाची सांगता करण्यात आली आणि यावेळी पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा विजय केवळ माझा नसून सत्याचा, न्यायाचा, पत्रकार बांधवाच्या एकजुटीचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे, अशी भावना व्यक्त करत रविराज मोरे यांनी भविष्यातही जनहितासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न, प्रशासनावरील दबाव आणि अखेर कंत्राटदारावर झालेली कारवाई यामुळे रविराज मोरे यांचे आंदोलन संपूर्ण अकोट तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून जनहिताच्या लढ्याचा हा मोठा विजय मानला जात आहे. अन्याय की अभिमान की सेवा करो को दास की तो परवा नहीं हमें जान के. 3 दिवसापासून रविराज दादांचं उपोषण चालू आहे. स्वतःसाठी नाही, समाजाकरता. कारण हा जो रस्ता बनून राहिला रंभापूर फाटा ते वारखेड, हा चांगला पक्का रस्ता व्हावा, नाही तर आज बांधला 2 महिन्यानं खराब. कारण जिकडे तिकडे चालू काय आहे, ए भी नकता वो भी नकता, सब नकतों का मेला. उसमें गया एक नाक वाला, वो भी बन गया उस गुरु का चेला. असा आजचं वातावरण आहे. इलाही खैर करे क्या बुरा दरबार है. इलाही खैर करे. उपोषण का करावं लागलं. इलाही खैर करे क्या बुरा दरबार है. चिवटे बने कारभारी सब चुपते सरदार है. असलं वातावरण झालं बाबा. नोटीस इश्यू केलेल्या आहेत 2 वेळा ते आपल्या माझ्या निवेदनानंतर. त्याच्यावर जे काय कारवाई आहे ते सुरू आहे आणि ते आपल्याला त्याचा फॉलोअपसुद्धा देतील. बाकायदा व्हॉट्सअपला सगळं ॲग्रीमेंट, त्याच्या काय काय कारवाई झाली, त्याचे बिलं किती थांबवले, किती थांबवणार आहेत, ह्या सगळ्या प्रकारचं काल त्यांनी जे अधिकारी वर्ग आले होते त्यांना खूप चांगलं नॉलेज होतं. संजू दादा, राजू दादा आणि त्यांना चांगल्या प्रकारे प्रश्न आपले उपस्थित केले. टेक्निकल जे नॉलेज होतं त्यांनी